या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय जो घेतला तो केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी, देशहिताची घोडदौड जी चालू आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राची घोडदौड जी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, याला प्रभावित होऊन मी हा निर्णय घेतलेला आहे. दुसरं, कार्यकर्त्यांची जाण राखणारा हा पक्ष आहे असं माझी समज आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना चांगला न्याय मिळेल हा त्यातलं मेन उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थाचा काही संबंध नाही. व्यक्तिगतरित्या मी कुठलीही गोष्ट कुणाकडे मागितलेली नाही, दिली तरी मी घेणार नाही. कारण आणि मी कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं व्यक्तिगत स्वार्थाचा काय प्रश्न आला? मी कुणाकडं कुणाच्या दारात जाऊन बसत नाही कधी, हे मला द्या ते मला द्या. परंतु कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी मात्र मी निश्चितपणानं सत्ताधाऱ्यांचा वापर करीन. लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, दुःख, दारिद्र्य, उपेक्षा, अंधश्रद्धा, गरिबी, जातीय व्यवस्था दूर करण्यासाठी मी या सत्तेचा वापर करेन. शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही झगडत आलो, लढत आलो. फडणवीस साहेबांना निश्चितपणानं वेळ आली तर मी अगदी व्यवस्थितपणानं सर्वसामान्य जे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे, जो अल्पभूधारक आहे, ज्याची जनावरं त्याच्या जमिनीवर अवलंबून आहेत, आज 19 लाख लिटरचं संकलन होतंय कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं. हे शेतकऱ्याच्या कष्टातून, म्हणजे सकाळी 6:30 पासून उठून धारा शेण घाण करणाऱ्या आणि वैरण काढी करणाऱ्या कुटुंबाकडून हे संकलन होतंय. परंतु वैरणीच्यासाठी, पाण्यासाठी हे शेतकरी सगळे अवलंबून आहेत शेतीवर आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचं नुकसान कदापि होऊ द्यायचं नाही हे माझं धोरण आहे आणि ते कायम राहील. ते जिल्ह्याचं राज्याचं बोलत नाही, परंतु कागल तालुक्यामधल्या मार्गाला माझा 100% विरोध आहे. शेतकऱ्यांची जर अनुमती असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मार्गाला माझा विरोध आहे. कारण इथं अल्पभूधारक जमिनी आहेत. 4 पिढ्या या ठिकाणी या जमिनी सपाटीकरण करणे, तिथं नवीन विहिरी काढणे, नवीन मोटर पंप बसवणे, पाईपलाईन घालणे, हे सगळ्या गोष्टी करून आज कुठंतरी लोक सुखाचे 2 घास खातात. याला खूप मोठी तपश्चर्या आहे, 100 वर्षाची तपश्चर्या आहे जनसामान्यांची. सरकारचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये, इथपर्यंत शेतकरी पोहोचवण्यामध्ये, आणि ह्याची कुठेतरी नोंद सरकारकडे राहावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.